पुण्यातील कात्रज जांभूळवाडी परिसरात आज दुपारी एक काळजाचा ठोका चुकवणारी थरारक घटना घडली आहे. खेळता खेळता एक 7 वर्षांचा लहान मुलगा 2 घरांच्या भिंतीमधील अत्यंत अरुंद जागेत अडकलेला. तब्बल काही तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी या मुलाची सुखरूपपणे सुटका केली आहे. जवानांच्या या धाडसी कामगिरीमुळे परिसरात त्यांचं कौतुक होतंय. कात्रज परिसरातील जांभूळवाडी येथे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एक 7 वर्षांचा मुलगा आपल्या घराशेजारील परिसरात खेळत होता. खेळण्याच्या ओघातच तो 2 भिंतींच्या मधल्या एका अत्यंत अरुंद अशा जागेत शिरला. मात्र ही जागा इतकी चिंचोळी होती की त्याला तिथून हालचाल करणं किंवा बाहेर पडणं अशक्य झालं. मुलाने आरडाओरडा केल्यानंतर पालकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. मुलाला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न स्थानिक पातळीवर अपयशी ठरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि भीतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेची माहिती मिळताच PMRDA, पुणे महापालिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती अत्यंत बिकट होती. मुलाला इजा न पोहोचवता भिंत फोडणं हे जवानांसमोर मोठं आव्हान होतं. जवानांनी मुलाला सतत धीर देत आपलं बचाव कार्य सुरू ठेवलं. या मोहिमेसाठी जवानांनी घन, बोल्ट कटर आणि हायड्रॉलिक ब्रेकर यासारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केलेला. भिंतीचा कोणता भाग फोडल्यावर मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढता येईल याचा तांत्रिक अंदाज घेऊन जवानांनी अत्यंत सावधगिरीने भिंतीला भगदाड पाडलं. अखेर काही तासांच्या थरारानंतर जवानांना यश आलं आणि त्या चिमुरड्याला भिंतीच्या कचाट्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. मुलाला बाहेर काढताच उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. जवानांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सुदैवाने या घटनेत मुलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आणि मुलाला बसलेला मानसिक धक्का लक्षात घेता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जलद प्रतिसादामुळे आणि जवानांच्या प्रसंगावधानामुळे आज एका चिमुरड्याचे प्राण वाचलेत. या यशस्वी मोहिमेनंतर स्थानिक नागरिकांनी जवानांच्या धाडसाचं आणि कौशल्याचं तोंड भरून कौतुक केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे. लोकमत.com साठी पुण्याहून शगुफ्ता शेख यांचा रिपोर्ट. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत पुणे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं Facebook पेजही फॉलो करा.